हा कसली एवढी सकाळी सकाळी एक्साइटमेंट? अगं तेजू बघ ना, आपलं जुनं घर सुटलं, तशीच जुनी माणसं, तिथल्या चाली रीती सगळं किती मागे पडलं ना ग. आणि हे आता एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये राहायला आल्यापासून ना माणसं काय देव पण दुरावल्यासारखं वाटतो ग. आणि खूप वर्षापासून मनात इच्छा होती की मी वारीला जावं. हा 2-3 वेळा गेले, पण खूप वर्ष उलटून गेली ना ग त्याला. बऱ्याच वर्षात जमलेलं नाहीये. आणि आज बघ ना, असा किती छान योग आलाय ना. परबांकडे आपण विठ्ठलाचं दर्शन घेणार, वारकऱ्यांची सेवा करणार, असं मस्त प्रसन्न वाटतंय. आणि मला असं वाटतंय ना की विठू माऊलींनी स्वतःच मला बोलावून घेतलंय की माझ्या हातून त्यांची सेवा व्हावी म्हणून. आणि ह्यासाठी गौतम तुझेच आभार मानायला पाहिजे रे मी. माझे माझे कसले आभार? अरे गौतम, तुझ्यामुळेच तर आशू आमच्या आयुष्यात आली ना रे. नाही तर मला कुठे विठ्ठलाच्या पायाशी जायला मिळणार होतं. पण यु नो आजी, परबांकडे सगळ्याच गोष्टी एकदम मस्त सेलिब्रेट केल्या जातात. आणि अशा घरातली माणसं आहे ना, ते पण खूप संवेदनशील असतात. आणि जेव्हा एक अशी चांगली मुलगी आपल्या घरात येते ना, म्हणजे ती फक्त सून म्हणून येणार नाही, अरे ती आपल्या घराचं नशीब बनून येणार, भविष्य घडवणार, वातावरण बदलून टाकणार. काय गौतम, तिने यायच्या आधीच तुला बदलून टाकलेलं आहे. नाही तर तू काय नेहमी तो आपला तो काय कॉन्सर्ट आणि ब्रेड जॅम काय. जॅमिंग आजी, जॅमिंग. आजकालची ही मुलं जॅमिंग सेशन्स करत असतात, हो ना? हो रे, तेच ते. पण मला खरं सांग, पण असं कधी वाटलं होतं का की हाच गौतम अशा आषाढी एकादशी भजनाच्या कार्यक्रमाला जाईल, वारकऱ्यांची सेवा करायला स्वतःहून पुढाकार घेईल? मला तर ना हा सगळा विचार करूनच खूप आनंद झालाय. आशू आपल्या घरी यायच्या आधीच एवढे बदल होत आहेत. आता एकदा काय ती आपल्या घरी येईल ना, तेव्हा ती किती सुख घेऊन येईल हे विचार करूनच मला इतकं प्रसन्न वाटतंय ना. आई ऐक ना, अगं प्रत्येक घर वेगळं असतं, प्रत्येक घराची एक संस्कृती असते. आपल्या घरामध्ये काहीही संस्कृती नाहीये. नाही आपल्या घरामध्ये अजिबात संस्कार नाही आहेत. तेजू, संस्कृती म्हणजे मागचं जपून पुढे घेऊन जाणं, परक्यांची पुढे घेऊन जाणं नाही. आणि जय, आता तू पण विचार कर रे बाबा, तुझ्याकडे फारसा वेळ उरलेला नाहीये. तू पण आशू सारखी एखादी छान गुणी मुलगी शोधून काढ स्वतःसाठी. हो दादा, तसं पण सगळ्यांना तुझ्या लग्नाची घाई झालीच आहे. आणि मी पण आज विठ्ठलाकडे प्रार्थना करणार आहे की माझ्या जय दादाचं लग्न पण लवकरच होऊ दे.